कसं जाणार आहे 2026 मीन राशीच्या लोकांसाठी हे मी तुम्हाला सांगणार आहे. मीन राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक, थोडासा त्रास, मेहनत, कष्ट याही गोष्टी आपल्याला करायचं आहे. कारण साडेसती आहे. साडेसती ही दुसऱ्या चरणाची आहे. म्हणजे थोडक्यात असं म्हटलं जातं की हृदयावर आहे. खूप साऱ्या गोष्टी अशा होतील लाईफमध्ये की थोड्याशा त्रासदायक असतील. आळस ही खूप असेल कारण शनी राशीवर आहे. खूप कष्ट करताय पण त्याचे परिणाम अगदी स्लो स्लो होत आहेत. त्यामुळे खूपदा असं बघितलं जातं की लोक खूपदा नाराज होतात, खूप त्रास त्यांना सहन करावा लागतो, चिडचिड होते, आजारपण ही खूप लोकांना पाहायला मिळतं. राहू शनीमुळे पोटाचे आजारही इथे दिसत आहेत. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन खर्च खूप आहे, त्यामुळे खर्चाकडे नियंत्रण ठेवा, शरीराची काळजी घ्या. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की खूप सारं असं काम करताय तुम्ही, काम करतच राहा, कष्ट करा. कारण कधी कधी इथे काय होतं की तुम्ही 100% काम करताय पण परिणाम तुम्हाला 10-20%च मिळतात. तर शनीच्या साडेसतीमध्ये असं होतं. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही शनीला समजून घेताय, शनी तसाच असतो, तुम्हाला काम करवतो, कष्ट करवतो, पण नंतर जाताना रिझल्ट फार चांगले देतो. त्यामुळे आळस करू नका. कामात हे करा, थोडंसं कष्ट करा, मेहनत करा, बाकीचा सगळ्या गोष्टी सोडा, पण फोकस कामाकडे ठेवा, शरीराकडे ठेवा. त्याचबरोबर खर्च खूप होणार आहे, त्यामुळे आरोग्याची काळजी नक्की घ्या. हस्बंड वाईफची रिलेशन थोडेसे त्रासदायक दिसतात इथे, त्यामुळे बोलताना काही गोष्टी करताना इथे थोडासा विचारपूर्वक करा. गुंतवणूक पैशाची नीट करा, कारण खूपदा असं खर्च खूप जास्त होणार आहे, त्याच्याकडेही लक्ष तुम्हाला द्यावं लागेल. गुरुच्या स्थितीमुळे नक्कीच चांगल्या गोष्टी घडतील. काही नवीन घर, नवीन गाडी याही गोष्टी तुम्ही जर घेतल्या तर तुमचा पैसे इकडे चांगल्या गोष्टीसाठी होतील. पण विचारपूर्वक डिसिजन घ्या. त्याचबरोबर घरात मांगलिक कार्य होईल, प्रवासी आहेत. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की कुठलीही गोष्ट करत असताना मन शांत ठेवा, चिडचिड करू नका. थोडंसं एकटं राहायला वाटेल किंवा स्वतःच्या स्वतः जगामध्ये राहावंसं वाटेल तर ते आहेत. त्यामुळे धार्मिक कार्य किंवा थोडंसं धार्मिक गोष्टीकडे लक्ष गेलंय तर स्वतःचा स्वतः अनुभव की आपल्या आयुष्यामध्ये काय होते, आपल्याला काय करायचंय, या गोष्टी खूप चांगल्या आहेत. खर्च खूप होणार आहे, त्याच्याकडेही लक्ष द्या. विद्यार्थ्यांना थोडंसं अभ्यासाकडे लक्ष द्यायचंय, कारण अभ्यास जर नाही केला तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. कारण काय होतं इथे की इथे तुम्हाला आळस खूप येईल. लग्न ज्यांना करायचे त्यांच्यासाठी सुद्धा चांगले योग आहेत. त्यामुळे काही गोष्टी चांगल्या सुद्धा आहेत, काही गोष्टी थोड्याशा त्रासदायक सुद्धा आहेत. उपाय जे दिले ते नक्की करा. नक्कीच आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होतील. येणारं वर्ष तुम्हाला चांगलं जावं. मन शांत ठेवा, शांतीने डिसिजन घ्या. बेस्ट ऑफ लक.